ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। अरविंद सर, मला ब्रेक नंतर तुमच्याकडे यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बऱ्याचदा असं पाहत आलोय की वारंवार चीन पाकिस्तानच्या बाजूने वेटो पॉवर वापरत आलेला आहे, पण आज मात्र चीनने पाकिस्तानच्या दिशेने उड्डाण करणारी आपली विमानं रद्द केलेली आहेत। काय याचा सरळ सरळ अर्थ लावायचा, पाकला एकटं पाडण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे? हा सरळ अर्थ आहे की यामागे सुद्धा काही कूटनीती आहे? यामागे काही कूटनीती असेल असं मला वाटत नाही। प्रश्न असा आहे की पाकिस्तानचे सगळे विमानतळ हे लष्कराच्या ताब्यात आता आलेले आहेत आणि त्यामुळे झाले असं की सर्वच ठिकाणून येणारी जी विमानं आहेत, परदेशातून येणारी विमानं आहेत, त्यांना काही प्रमाणामध्ये रोखण्यात आलेलं आहे। चीनने टाकलेले हे जे पाऊल आहे ते एका प्रकारे असं म्हणता येईल की पाकिस्तान विषयी वाटणारा संशय हा अधिक घट्ट त्यांचा झालेला आहे। पाकिस्तानमध्ये जर आपल्याला जायचं असेल किंवा पाकिस्तानमध्ये जर वावरायचं असेल तर अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं, हेही त्यांनी पाहिलेलं आहे। विशेषतः ग्वादार बंदराच्या परिसरामध्ये, म्हणजे ग्वादार बंदर सिंकियांग पासून ग्वादार बंदरापर्यंतचा जो रस्ता त्यांनी तयार करायला घेतलेला आहे, त्यामध्ये ग्वादार बंदराचा जो 40-45 चौरस किलोमीटरचा प्रदेश आहे तो चीनने आपल्या ताब्यात ठेवलेला आहे आणि सांगितलंय की हा प्रदेश हा आमच्या ताब्यातला प्रदेश आहे असं आम्ही मानतो, परंतु ग्वादार बंदराचा जो विकास करायचा आहे तो आम्ही करून देऊ, पण त्यातला तो महत्त्वाचा भाग आहे तो त्या परिसरामध्ये असलेल्या सगळ्या नैसर्गिक साठ्यावरती त्यांना कब्जा हवा आहे आणि हे होत नाही, म्हणून या पद्धतीने चीन वागायला लागलेला आहे, हेही लक्षात ठेवलं पाहिजे। पाकिस्तानी वर्तमानपत्रांनी आज जी एक भूमिका घेतली होती ती थोडीशी स्पष्ट करतो। त्यांनी अभिनंदन वर्धमान यांच्या संदर्भामध्ये असं सांगितलेलं आहे, आजची सर्व वर्तमानपत्र बघितली तर असं लक्षात येतं की या ठिकाणी जिनिव्हा संकेत लागू होत नाही, जिनिव्हा कन्व्हेन्शन लागू होत नाही वर्धमानला, कारण तो युद्ध कैदी नाही आहे। आमचं युद्ध कुठे सुरू झालंय असं त्यांना दाखवायचंय, म्हणजे युद्ध कैदी नाही आहे आणि संकेतही ते वापरायचे नाही आहेत। म्हणजे वर्धमान संबंधामध्ये अभिनंदन यांच्या संदर्भामध्ये आम्ही वाटेल ते प्रयोग केले तरी त्याला आक्षेप तुम्हाला घेता कामा नये हे त्यांना दाखवून द्यायचंय आणि हे सगळं चुकीच्या पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे, त्यातून हे घडतंय असं माझं मत आहे। पाकिस्तानी माध्यमं ही सर्वसाधारणपणे बॅलन्स्ड असतात असा आपला समज आहे, परंतु आज ज्या पद्धतीने जिनेव्हा कन्व्हेन्शन बद्दल त्यांनी भाष्य केलेलं आहे ते लक्षात घेतलं आणि काल डॉननी अभिनंदन संबंधाची बातमी प्रसिद्ध केलेली होती की कशा पद्धतीने तो उतरल्यानंतर त्यांनी आपल्याकडचे पुरावे नष्ट केले। इतकंच नव्हे तर जे काही कागदपत्र होते ते त्यांनी गिळले स्वतः आणि हवेत गोळीबार करून आपल्या दिशेने चाल करून येणाऱ्या पाकिस्तान व्याप्त काश्मीर मधल्या लोकांना रोखण्याचा त्यांनी कसा प्रयत्न केला आणि जवळपास 1 किलोमीटर पळत तो भारताच्या दिशेने कसा आला या संबंधीचा तपशील आपल्याला डॉन मध्ये आढळतो। ही दोन टोकं आहेत आणि म्हणून पाकिस्तानचं सगळं वागणं जे आहे ते काहीसं संशयास्पद आणि काहीसं खुनशी पद्धतीचं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। आज सकाळपासून आपण अभिनंदनची वाट बघतोय, आत्ता येतील 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता, 12 वाजता, अजूनही आपल्याला पुढे काय होईल आणि अभिनंदन केव्हा सरहद्द ओलांडून आपल्याकडे येईल याविषयी थोडंसं अजूनही काही सांगता येत नाही अशी अवस्था आहे। तेव्हा पाकिस्तानचं हे सगळंच वागणं हे संशयास्पद आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। अगदी अगदी अभय सर, खरं तर अरविंद सरांनी अत्यंत मार्मिक असं विधान केलेलं आहे की पाकिस्तानचं वागणं हे खरंच आहे का असं आता या क्षणी म्हणता येणार नाही, कारण संशय अजूनही कायम आहे। या संदर्भात जोडून तुम्हाला पुढला प्रश्न सुद्धा विचारणार आहोत, यावरच चर्चा करणार आहोत। अगदी काही क्षणात, अगदी कधीही अभिनंदन आता पाकिस्तानची सीमा ओलांडून मायदेशी परतणार आहे आणि त्याचं जल्लोष व्यक्त करण्याकरता देशवासीय वाघा बॉर्डरवर दाखल झालेले ढोल ताशांचा जयघोष त्या ठिकाणी होतोय। भारताच्या घोषणा दिल्या जात आहेत, जय जयकार केला जातोय, भारत माता की जय अशा घोषणा देत तिरंगा सुद्धा फडकावला जातोय। ही दृश्य आपण पाहतोय वाघा बॉर्डरवरून। जल्लोष वाघा बॉर्डरवर पाहायला मिळतोय।
जाऊया वाघा बॉर्डरला, ज्या ठिकाणी देशवासीय एकवटलेले आहेत. सगळेच जण अभिनंदन कधी या ठिकाणी दाखल होणार, कधी आपण अभिनंदन यांचं स्वागत करणार या संदर्भात प्रतीक्षा करतायत. उत्सुकता शिगेला गेलेली आहे. भारतासंदर्भात घोषणाबाजी केली जाते, तिरंगा फडकावला जातोय. विंग कमांडर अभिनंदन आज मायदेशी परतणार आहे आणि त्याकरता देशवासियांमध्ये उत्साह पाहायला मिळतो.